आज कोणीच आपला व्हिडिओ ऑन ठेवलेला नाहीये. फक्त तुला बघायचं का? ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांचे त्यांचे व्हिडिओ सुरू ठेवता. कोणी तयार नाही. येतील तसं हळूहळू येतील. ठीक आहे. आपण अध्यायाला सुरुवात करूया. रसविमानाच्या 23व्या सूत्रापर्यंत आपलं गेल्या वेळी वाचन झालं होतं. रसविमानामध्ये रसांचं उपयोजन सम्यक पद्धतीने केल्यास शरीराचं यापन होणार आहे आणि असम्यक पद्धतीने झाल्यास ते दोष प्रकोपाचं कारण ठरणार आहे. असं पहिल्यांदा जेव्हा रसप्रभाव सांगून झाला, त्यानंतर हे सम्यक उपयोजन म्हणजे काय, तर हितकर पद्धतीने रसांचं म्हणजे रसाचा आश्रय असणाऱ्या द्रव्यांचं आणि विशेष करून जी द्रव्यांचं कार्मुकत्व रसप्रधान आहे ती आहार्य द्रव्य, भेषज द्रव्यांचं कार्मुकत्व तिथेही रसांचा म्हणजे त्यांच्या गुणसमुच्चयाचा विचार केलाच जातो, पण ती विशेष करून वीर्य प्रधान आहेत. त्यामुळे मुख्यत्वे रसप्रभावाचा संबंध अधिक आहार्य द्रव्यांशी येतो, भेषज द्रव्यांशी येत नाही असं अजिबात नाहीये. पण त्याचा मुख्य जो जाण्याचा आधार आहे तो आहार्य द्रव्यांच्या थ्रू रसांचं उपयोजन. हा विषय खूप मोठा व्याप्तीचा आहे त्यातला. त्यामुळे त्या आहाराचं हितत्व आणि अहितत्व हे साकल्याने सर्वंकष तऱ्हेने कसं समजून घ्यायचं, ते हितत्व अहितत्व कुठल्या फॅक्टर्सवर अवलंबून आहेत ते हेतू म्हणजे अष्टौ आहार विधी विशेष आयतन. आहाराच्या विधीचा जो विशेष आहे म्हणजे त्यांनी मिळणारं जे फल आहे हित किंवा अहित स्वरूपाचं, ते हित अहित या प्रकारचं फल किंवा हा विशेष जो आहे तो कशा कशावर अवलंबून आहे, ती 8 आयतन म्हणजे हेतू. जे आपण पाहिलं प्रकृती म्हणजे स्वभाव, करण, संयोग इत्यादी सगळे पाहिले, त्याचा विस्तार पाहिला. त्याचा फक्त इथे आलेलाच अर्थ जाणून घेणं पुरेसं नाहीये, तर अक्रॉस द ग्रंथ आपल्याला विशेष करून अन्नपान चतुष्कातले काही संदर्भ सांगितले की जिथे स्वभावानुसारच प्रकृत्या एव हिततम अहिततम अशा गोष्टींचा निर्देश केलेला आहे, किंवा नित्यसेवनाने प्रायोपयोगाने स्वभावतःच कोणतं शुभाशुभ फल त्या त्या द्रव्यांचं दिसतं, अशा तऱ्हेचे संदर्भ तिथे आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा त्या स्वभावामुळे मध्ये अंतर्भाव होतो. आपण तेव्हाही पाहिलं की गुणांचं गुरुवादी गुणांचा योग म्हणजे गुणांनी स्वाभाविक गुणांनी ती द्रव्य कशी आहेत आणि द्रव्य स्वभाव म्हणून म्हणजे गुणप्रभावाच्या पलीकडे जाऊन द्रव्याचा स्वतःचा म्हणून जो स्वभाव आहे, जो शमन कोपन स्वस्थ हित या प्रकारचा असतो किंवा हित अहितकर या प्रकारचा असतो, हा स्वभाव पण त्या प्रकृती किंवा स्वभाव या पहिल्या आयतनामध्ये याचा विस्तार सगळा जाणून घेतला पाहिजे. त्याच्या पुढे असं आपण प्रत्येक ह्याचं पाहिलं, करण संयोग, विशेषतः संयोगाच्या बाबतीत आपण पाहिलं की हित आणि अहिताचा संयोग झाल्यास तो अहित आहे हे निश्चित समजणारे, अहित आणि अहिताचा संयोग झाला जे स्वभावतः अहित आहे अशा अहितच गोष्टींचा, स्वाभाविक अहित गोष्टींचा संयोग झाला असता तो अहित ठरणारे. यातही काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मग वेगळं काय जाणून घ्यायचंय विशेषतः संयोगाच्या बाबतीत जिथे आपण जे आपलं मिस होऊ शकेल. बाकीचं तर तुम्ही तर्काने जाणूनच घेणार आहात की एक अहित गोष्ट आणि दुसरी अहित गोष्ट यांचा संयोग करून अधिक अहितच वाढणार आहे. बरोबर आहे. एक हित गोष्ट दुसऱ्या अहित गोष्टीशी संयुक्त झाल्याने त्याचं हितत्व कमी होणार आहे आणि तो संयोग अहित होणार, हे तर तुम्हाला सहज समजेल. कुठे तुमचा तर्क चुकू शकणार आहे, जिथे दोन हितकर स्वतंत्रपणे हितकर होऊ शकणाऱ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर अहिताचा आरंभ करतात, बलवान अहिताचा आरंभ करतात, असा संयोग विशेष आपल्याकडून नक्की मिस होऊ शकतो. म्हणून संयोगाच्या बाबतीत त्यांनी विशेष करून सगळी विरुद्धाची उदाहरणं दिली आणि म्हणून आपण विरुद्ध हे
अत्यंतिक अहिततम आहे, निश्चितपणे अहिततम आहे. म्हणून तिथे विरोधाची सगळी उदाहरणं आली. आणि मग आपण विरुद्ध प्रकरणात पाहिलं की फक्त संयोगाने विरुद्धत्व येतं, अहितत्व येतं टोकाचं, असं नाहीये. संयोगाने येतं, संस्काराने येतं, मात्रेने येतं, देश काल अनेक प्रकारची विरुद्ध विरुद्धाच्या प्रकरणात आलेली आहेत. ही विरुद्ध आहे म्हणजे काय? हे निश्चितपणे अहित अशा स्वरूपाचं शरीराला आहे. सो हिताहितत्वाचा जो विस्तार ह्या सगळ्या आहारविधी विशेषायतनांच्या आधारे आपण बघणार आहोत, तो फक्त इथे 8 वाचले आणि हे 8 परीक्षेत लिहिण्यापुरते 8 क्रायटेरिया म्हणून लक्षात घेतले असा विषय नसून, आपल्याला ह्याचं प्रॅक्टिकॅलिटी काय, हे वापरताना याचा विस्तार कसा करून बघायचा आहे, आणि रुग्णांना हितकर गोष्टी आणि अहितकर गोष्टींविषयीच्या गाईडलाईन्स आपण कशा निश्चित करू शकतो, यासाठी यांचा सगळा विस्तार आपण समजून घेतला पाहिजे. हे सगळं आपलं पाहून झाल्यानंतर 23व्या सूत्रापर्यंत आपण आलो होतो. येचाम विशेषाः शुभाशुभ फलाः, यांचे विशेष काय आहेत, हे प्रकृतीपासून उपयोक्त्यापर्यंत जे 8 आहेत, यांचे विशेष म्हणजे यांनी आरंभ होणार किंवा प्राप्त होणार फल काय, फलित काय त्यांचं, तर शुभ फल किंवा अशुभ फल. हे शुभ फल आणि अशुभ फलाच्या बाबतीत हे सगळे कसे असतात, परस्परोपकारकाः भवन्ति. हे परस्परांना पूरक होत जातात. म्हणजे जे स्वभाव ते मात्रेने सुद्धा हितकर पद्धतीने घेतलं गेलं, ऋतूनुसार सुद्धा हितकर पद्धतीने घेतलं गेलं, तर त्याच्या हितत्वाचा उत्कर्ष होईल. या उलट जे स्वभावतः अहितकर आहे, ते मात्रेने सुद्धा अहितकर पद्धतीने घेतलं गेलं, म्हणजे दधी रात्री खाऊ नये, पण मात्रेने अगदी अत्यल्प खाल्लं तर ते तेवढं बाधा करणार नाही. पण जर रात्री दही खाल्लं आणि ते पुष्कळ मात्रे संस्काराने ते गरम गोष्टीत मिसळून खाल्लं, संयोगाच्या बाबतीत ते आणखीनच अभिषंदी किंवा ज्याच्याबरोबर त्याचा संयोग करू नये, दूध आणि दही एकत्र करून खाल्लं, गरम भातावर दूध दही घालून खाल्लं आणि रात्री खाल्लं, काय झालं, त्याचा अहितत्वाचा उत्कर्ष वाढत गेला. त्यामुळे हे प्रकृत्यादी सगळे भाव आहेत, हे परस्पर उपकारक आहेत, हे परस्परांना पूरक होत जातात, शुभ फलाच्या बाबतीत किंवा अशुभ फलाच्या बाबतीत. आणि शुभ अशुभाचं संमिश्रण असलं तर भूयस अल्पम ही जी आहे ते तुम्हाला माहिती आहे, अशुभत्व जितकं बलवान होत जाईल तर ते शुभत्वाचं फल नाश करून टाकेल. शुभत्व जितकं बलवान होत जाईल तितकं एखादं आपलं अशुभत्व हे खपून जाईल. म्हणून हे आपल्याला सगळीकडे दिसतं की अल्प प्रमाणात क्वचित प्रसंगी सेवन केलेलं अहित हे तितकं बाधा करत नाही. अल्प प्रमाणात नित्यशीलन केलेलं अहित हळूहळू बाधा करतं, कारण नित्यशीलनाने सात्म्य झालेलं असतं, तत्काळ बाधा दिसत नाही, पण कालांतराने, ज्याला आपण डीप रुटेड म्हणू शकू, अशी जास्त गंभीर शरीरातल्या भावांवर त्याचं गामित्व प्राप्त होऊन तिथे काहीतरी बाधा उत्पन्न झालेल्या त्यांनी दिसू शकतात. असं वेगवेगळ्या पद्धतीने हे अहितत्व आपल्या प्रचितीला येतं. पण अगदी अल्प मात्रेत आणि क्वचित प्रसंगी अहित घडलं आणि बहुतांश नेहमी जर हितविधी असेल तर असं अहित वितत सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामध्ये उपयोगता सुद्धा आला, बलवान व्यक्ती आहे, उत्तम अग्नी आहे, व्यायाम नित्य आहे, तर अशाच्या बाबतीत ते वितत होणं हे जे विरुद्धाच्या बाबतीत तुम्ही वाचलेलं आहे, विरुद्ध हे अत्यंतिक देहधातू प्रत्यनिक असून सुद्धा ते वितत होऊ शकतं. तर अन्य अहित गोष्टी सुद्धा अशाच प्रकारे क्वचित प्रसंगी अल्पमात्रेत सेवन केल्या, बलवान व्यक्ती, चांगला अग्नी असणाऱ्या व्यक्ती, ज्याची स्रोतस विमल आहेत, ज्याच्यामध्ये दोषांचा संचय होण्याची प्रवृत्ती नाही, उलट मलांना सृष्टत्व ज्याच्यामध्ये असतं, अशा व्यक्तीमध्ये असं अहित हे वितथ होत जातं. त्यामुळे हे सगळं उपयोक्त्यापर्यंत आहार्य द्रव्यांच्या प्रकृतीकरण संयोगापासून प्रत्यक्ष ही योजना, हे सगळं सेवन कोण करतोय, त्या व्यक्तीचे विशेष काय, या सगळ्याचा साकल्याने विचार करून आपल्याला या शुभत्व आणि अशुभत्व फल जे आहे त्याचं जजमेंट घेणं हे गरजेचं असतं. तर त्यामुळे हे शुभाशुभ फल जे आहे हे परस्पर उपकारक अशा पद्धतीने होत जातात. आणि म्हणून तान बुभुत्से इतकी मल्टीफॅक्टोरियल गोष्ट आहे, तर बुभुत्सेत त्यांना नित्य जाणून घेण्याविषयी, त्याच्याविषयी क्युरियस असणं म्हणजे त्याला बारकाईने ऑब्झर्व करणं किंवा जाणून घेणं,
ही गोष्ट नेहमी असावी. आणि जाणून घेऊन काय करायचंय बुधवार, तर हितेप्सुः एवस्य हा स्यात् काय आदेश आहे की व्यक्तीने शास्त्र जे सांगितलंय, लक्षात घ्या, शास्त्र हे चारही वर्णांसाठी आलेली गोष्ट आहे. आणि ते कशासाठी आहे तर सर्व वर्णांनी, प्रत्येकाने फक्त चिकित्सक होऊन व्यवसायासाठीच आयुर्वेद शास्त्र शिकावं असा अधिकार सांगितलेला नाहीये. आयुर्वेद शिकावा, शास्त्र शिकावं, ते पहिलं काम स्वतःच्या आचरणासाठी शिकावं, स्वतःच्या आयुच्या काय म्हणायचं रक्षणासाठी स्वस्थ आयुष्य शिकावं. आपण आयुर्वेदाचा आगम जरी पाहिला पहिल्या अध्यायामध्ये दीर्घंजीवितीमध्ये, तर आयुर्वेद जाणल्यानंतर लोकांना रोग होत आहेत, यांनी होणारी पीडा पाहून त्या करुणेनी त्यांना काहीतरी उपाय द्यायला पाहिजे म्हणून सगळे ऋषी बसले, चिंतन केलं, त्यांनी शास्त्र जाणलं. पण जाणल्यानंतर ते फक्त चिकित्सा करत राहिले असं नाही, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी स्वतः आचरणात आणलं. स्वतः आचरणात आणून अमितम आयुर्लेभ, पुष्कळ दीर्घ स्वस्थ आयु त्यांनी, त्याचा लाभ त्यांना झाला, ते त्यांनी इतरांनाही पुढे दिलं. तर सगळ्यात पहिल्यांदा शास्त्र हे स्वतः आचरणात आणण्याची साठी आहे. हे म्हणण्याचा आपल्याला फार अधिकार नसतो, कारण आपल्या आचरणामध्ये किती गोष्टी यायला हव्यात, येऊ शकतात, तिथपासून आपण खूप दूर आहोत. पण तरी सुद्धा बेबी स्टेप्स जसं आपण म्हणतो तसं एक एक पाऊल आपण त्या दिशेला नक्की ठेवू शकतो. तर हे सगळं जाणून घेऊन काय करायचंय तर हितेप्सुः एव स्यात्, हिताचीच इच्छा करणारा आपण असायला पाहिजे. आणि हितकर गोष्टीची इच्छा करणारा असेल तर न मोहात न च मोहात प्रमादात वा. गेल्या वेळी आपण पाहिलं, मोह अज्ञान आहे, म्हणजे तमाचं कार्य आहे, आणि प्रमाद ही आसक्ती किंवा संगामुळे होणारी गोष्ट आहे, जे रजाचं कार्य आहे विशेष करून. तर मोह आणि प्रमाद रजतमांमुळे काय होऊ द्यायचं नाहीये तर प्रियम अहितम असुखोदरकम उपसेव्यम आहार जातम अन्यत्वा किंचित. जे अहितकर किंवा असुखोदरक, ज्याचा कालांतराने असुख दुःखकारक अशा प्रकारचा परिणाम असणार आहे, अशी गोष्ट नच उपसेव्यम, अशी कधीही सेवन करू नये. कशाविषयी? आहार जातम अन्यद्वा किंचित. अन्यद्वा किंचित, अन्यद हा इतका छोटासा अन्यद्वा किंचित हा शब्द येऊन जातो आणि आपण सुटून जातो त्याच्यातून. ज्या त्या प्रकरणामध्ये त्या प्रकरणाचं महत्व लक्षात येण्यासाठी कितीही प्रशस्ती असली, म्हणजे इथे रस विमान आहे, त्यामुळे रसांचा शरीरावरचा प्रभाव हा इथे खूप एलॅबोरेट करून सांगितलंय, त्याचसाठी हे सगळं प्रकरण आहे. त्यामुळे तुम्हाला इथे आहार याविषयी इतकं हिताहितत्वाविषयी चर्चा आहे. आणि आहार हा कितीही बलवान हेतू असला, शरीर यापनाचा आणि शरीर दोष प्रकोपाचा, म्हणजे सम्यक उपयोजनातून शरीर यापन आणि असम्यक उपयोग मिथ्या उपयोगातून दोष प्रकोप, असं हेतुत्व त्याला प्राप्त होत असलं, सम आणि विषम हेतुत्व, तरीही आहार सोडूनही अनेक गोष्टी आहेत ज्याची शरीराशी प्रवृत्ती होणार आहे, आणि त्यांचं हितत्व अहितत्व हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगते. क्रिकेटमध्ये आपण बघतो, मोस्ट प्रोबॅबली विकेट्स कशाने जातात? एकतर बोल्ड होतो, किंवा स्टम्पिंग होतं, किंवा कॅच आउट होतो. त्याचे इन्सिडेन्सेस सगळ्यात जास्त असतात. मग तुरळक वेळा रनआउट होतो. पण कधीतरी हिट विकेट पण होतो, कधीतरी हँडलिंग द बॉलनी पण जातो, कधीतरी आता तर तो स्टिप्युलेटेड टाइम मध्ये पुढचा प्लेअर आला नाही तर तो बाद आहे असं गृहीत धरलं जातं. विकेट गेली की खेळण्याची पॉसिबिलिटी संपली. विकेट कुठल्याही कारणाने जाऊ दे, मोस्ट कॉमन कारणांनी तुमची विकेट जाऊ दे, किंवा अगदी रेअर पद्धतीने तुमची विकेट जाऊ दे, विकेट गेली तिथे संपला. तसं व्याधीच, तुम्हाला खूप कॉमन गोष्टींच्या बाबतीतल्या हेतूंनी तुम्हाला व्याधी झालाय का खूप अनकॉमन हेतूंनी तुम्हाला व्याधी झालाय, हे नाहीये. व्याधी तर झालात की ते तुमचं स्वास्थ्य गेलं. त्यामुळे अवेअरनेस जो ठेवायचा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या गोष्टीचं हेतुत्व महत्वाचं आहे त्याच्यात तर ठेवायचंच आहे. पण जो अगदी बारीक 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 सुद्धा तपशील असतो हेतूंचा, हेतूंमधल्या समत्वाचा आणि वैषम्याचा, त्याही अनेक फॅक्टर्स विषयीचं हेतुत्व हे महत्वाचं असतं. मग
ती जी सगळी हेतुत्वाची रेंज आहे ना, ती खऱ्या अर्थाने आपल्याला स्वस्थ वृत्तात मिळते. तुम्ही अगदी वाग्भटात जरी गेलात तर अगदी दिनचर्येपासून रोगानुत्पादनीयच्या शेवटापर्यंत सर्व प्रकारच्या निज आगंतुक आणि दृष्टापराधज आणि पूर्वापराधज म्हणजे कर्मज अशांपर्यंत सर्व प्रकारचे जेवढे म्हणून व्याधी हेतू ठरू शकतात त्या सगळ्यांचं परिहार कसा करायचा याविषयीच म्हणजे पतनस्खलनापासून सगळ्या गोष्टींचा इवन भय इत्यादी ज्या गोष्टी ज्या ज्या कारणांनी भय शोकादी गोष्टी उत्पन्न होऊ शकतात क्रोध उत्पन्न होऊ शकतो या मानस भावांचं निराकरण कसं करता येईल या पद्धतीचं सद्वृत्त पण आलेलं सर्व प्रकारच्या रोग हेतूंना टाळून समस्वरूपात त्या हेतूंचं सेवन घडणं ह्या सगळ्याचा विस्तार तिथे येतो त्यामुळे इथे आहाराविषयी एवढी प्रशस्ती आहे म्हणजे आहार हे प्रकरण एवढं मुख्य इथे प्राधान्याने सांगितलंय तरी हे सांगायला आचार्य विसरत नाहीत की प्रियम अहितम असुखोदरकम न उपसेव्यम आहार जातम अन्यद्वा किंचित कुठल्याही प्रकारचा आहार किंवा अन्य कुठलाच हेतू हा या प्रकाराने सेवन केला गेला नसावा कुठल्याही व्यक्तीकडून तत्र इदम आहार विधी विधानम अरोगाणाम आतुराणांचापि केषांचित काले प्रकृत्या एव हिततमं भुंजानानां भवति आता आम्ही हे आहार विधी विधान सांगतोय म्हणजे आहार विधी कसा असावा याविषयीचं नियम सांगतोय नियमन सांगतोय प्रशस्त विधान ही प्रशस्त नियमावली असते काय करावं डूज अँड डोंट्स हे सगळं विधानामध्ये इन्क्लुडेड असतं कुणासाठी अरोगाणा ज्यांना व्याधी झालेलेच नाहीये स्वस्थांसाठी आतुराणांच्यापि केशांचे आणि काही व्याधितांसाठी सुद्धा म्हणजे स्वस्थांसाठी हे आहारविधी विधान नियमाने शुभफल देणार आहे व्याधितांसाठी मात्र काही व्याधितांसाठी हे सर्वच्या सर्व विधान यथोचित लागू पडेल काही व्याधितांसाठी या विधानात कुठेतरी त्या पर्टिक्युलर व्याधितासाठीचा नियम वेगळा असू शकेल अपवाद निर्माण होऊ शकते कसे ते आपण पाहूयात पुढे तर स्वस्थ व्यक्ती आणि काही आतुर व्यक्ती पण कसे काले योग्य काळी आणि प्रकृत्या एव हिततमं भुंजानानां जे स्वभावतःच हितकर आहार सेवन करणारे आहेत त्यांच्या बाबतीत हे विधान पुढे सांगितलेले म्हणजे जे प्रकृत्या एव अहितकर अशा गोष्टी जर सेवन करणारे असतील आणि ते उष्ण असेल स्निग्ध असेल मात्रेत असेल म्हणजे त्यांनी शुभफल मिळेल असं होणार नाही म्हणजे या सगळ्या विधानाचं शुभत्व हे कधी प्राप्त होणार आहे हे ऍड ऑन शुभत्व आहे बेसिक पॅकेज काय असायला पाहिजे सगळ्यात बेसिक स्वभाव द्रव्यांचा हा हितकर असणं मग ऍडिशनल संयोग करणारी गोष्टींनी पण हितत्व राखणं आणि मग त्याच्या पुढचं ऍडिशनल जो बेनिफिट त्याचा वाढी मिळत जाणार आहे तो बेनिफिट कशा कशाने मिळत जाणार आहे तर या विधानामधल्या सुद्धा एक एक तपशील जर त्या आहाराविषयीचा योजनेमध्ये इन्क्लूड झाला तर त्या शुभत्वाचा उत्कर्ष होत जाणार आहे पण मुळातच गोष्ट जर अशुभ किंवा अहित असेल प्रकृती तर ते उष्ण खातोय स्निग्ध खातोय जीर्ण झाल्यावर खातोय म्हणून त्याचं अहितत्व टळेल असं घडणार नाही ठीक आहे उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे वीर्याविरुद्धम इष्टे देशे इष्ट सर्वोपकरणम नातिद्रुतम नातिविलंबितम अजल्पन अहसन तन्मना भुंजीत आत्मानम अधिसमीक्ष सम्यक हे बघत असताना आपण त्या एकेका तपशिलानी एकेका फॅक्टरनी आहाराचं शुभाशुभत्व किती बदलू शकतं किंवा किती बारकाईने त्याविषयी आपलं शास्त्र आपल्याला एक विचार करण्याची क्षमता प्रोव्हाइड करतं किंवा किती मल्टीफॅसेटेड दृष्टी निर्माण करून देतं कुठल्याही योजनेविषयी आहाराच्या हे तर नक्की बघावं पण
एलॅबोरेटली जेव्हा आपण एका हेतूविषयी एवढं सगळं बघतो, तेव्हा लक्षात घ्या याच पद्धतीने इतर अनेक हेतूंविषयीचं डिटेलिंग आपण करू शकतो. कारण हेतूंना गोष्ट अशी आहे, जसं दोषांना आहे की अविकृत असता शरीर यापन करतील, विकृत झाले तर व्याधी करतील. जसं रसांच्या उपयोजनाविषयी सांगितलं, असंच प्रत्येक गोष्टीचं असेल. निद्रा आहे, ब्रह्मचर्य आहे, व्यायाम आहे, तुम्ही कुठलाही हेतू घ्या, तुम्ही योग्य पद्धतीने योजना केली तर तो समहेतू ठरणार आहे, अयोग्य पद्धतीने योजना झाली तर तोच विषमहेतू ठरणार. हेतुत्व हे प्रत्येक तुमच्याशी प्रवृत्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हेतुत्व आहे. त्याचं प्रमाण, त्याचं बलाबलत्व कमी अधिक असेल, पण त्याचं हेतुत्व टळत नाही. आणि हेतुत्वामध्ये तुम्हाला दोनच, तो कॉइन तुम्ही जेव्हा उडवता तेव्हा तुम्हाला दोनच पॉसिबिलिटीज मिळणार आहेत. एक, तो हेतू समहेतू ठरेल किंवा विषमहेतू ठरेल. शोलेसारखं कॉइन अवेलेबल नाहीये की दोन्ही बाजूला एकच, तुम्ही कसंही करा, व्यायाम करा अथवा न करा एकच परिणाम झाला, असं होण्याची शक्यता नाही. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रवृत्त होणाऱ्या हेतूसाठी, जे त्यांनी वरती सांगितले ना, तान बुभुत्सेत बुद्ध्वाच हितेत्सुः एव स्यात्, हितकर गोष्टीचीच इच्छा ठेवणाऱ्या व्यक्तीने काय करायला पाहिजे? अशा वेगवेगळ्या जेवढे म्हणून हेतू आहेत, त्या हेतूंचं हितत्व आणि अहितत्व हे कसं बदलत जातं, यासाठीचे डिटेलिंग, त्याचे फॅक्टर्स आपल्याला विस्तार करता येतो. म्हणून जसं ते आहाराविषयी आहे, असं अन्य कुठल्याही, मग निद्रा असू दे, व्यायाम असू दे, कुठलाही हेतू असेल, त्याच्याविषयीचा सुद्धा हा विस्तार आपल्याला करता यायला हवा. आणि प्रॅक्टिकली तो गरजेचा पडतो. रुग्णासाठी आपण ज्या एकेका गोष्टीविषयी जे सांगत जातो ना, म्हणजे निद्रेविषयी असेल, नाईट शिफ्ट करणारे असू देत, लेट नाईट कॉल्स घेणारे असू देत, व्यायाम करणारे असू देत, जिम मध्ये जाणारे असू देत, योगासन, काहीच व्यायाम न करणारे असू देत, प्रत्येकासाठी त्याचं हितत्व अहितत्व समजून त्याला त्याच्यामध्ये जे परिवर्तन करायला लागतो, ते परिवर्तन आपण तेव्हा सांगू शकू जेव्हा ते ऑलरेडी आपल्या इथे बसलेले. म्हणून या प्रकारचं डिटेलिंग आपल्याला इतर हेतूंविषयी सुद्धा करायचं असतं, हे या निमित्ताने लक्षात घ्या. तस्य साद्गुण्यम उपदेक्षामः, आहाराचं साद्गुण्य, शुभ फल कशा कशाने मिळेल ते सांगतोय. याचे विपरीत दोषकर असणार हे गृहीते. उष्णम अश्नीयात, आहार उष्ण सेवन करावा. उष्णम हि भुज्यमानम स्वदते, उष्ण स्वरूपामध्ये खाताना जेवण गरम असेल, पदार्थ गरम असतील तर भुज्यमानम स्वदते, भुज्यमान खात असताना, म्हणजे त्याचं सेवन आपण जेव्हा करतोय त्याच वेळी त्यांनी आस्वाद, खात असताना त्यांनी रुची चांगली निर्माण होते किंवा ते रुचकर लागतं. भुक्तंच अग्निम औदर्यम उदीरयती, आणि भुक्त, भुज्यमान म्हणजे सेवन करत असताना त्यांनी स्वाद चांगला येतो, आणि भुक्त म्हणजे खाऊन झाल्यानंतर, ओष्ठामध्ये गेल्यानंतर, अग्निम औदर्यम उदीरयती, ते भोजन अग्नीला उदीरित करतं. अग्नीला उदीरित करतं म्हणजे अग्नीला कार्यरत करतं. क्षिप्रम जराम गच्छती, ते खूप चटकन पचून जातं, त्याचं पचन वेगाने होतं, जीर्ण होतं सहज. वातम अनुलोमयती, वाताचं अनुलोमन करतं कोष्ठातल्या. श्लेष्माणंच परिऱ्हासयती, कफाचा ऱ्हास करतं. आहारामुळे, आहार कोष्ठात गेल्यानंतर जे क्लेदाचं उदीरण झालेलं असतं किंवा खूप क्लिन्नता जी येते, ती उष्ण आहार असेल तर खूप कमी प्रमाणात येते, अतिरिक्त कफ निर्माण होत नाही. तस्मात उष्णमाशनीय, म्हणून उष्ण स्वरूपामध्ये आहाराचं सेवन करावं. आपण एक सिंपल गोष्ट अशी आहे की शीत गोष्ट जी आहे ती कशी आहे, आपल्याला गुण माहितीये. अगस्ती डोळे उघडे ठेवायला फार कष्ट पडतायत का रे? हो, असं करून बघतोय. ठीक आहे नाही ठीक मॅम. आहे ठीक आहे, असू दे. शीत गोष्ट काय आहे? स्तंभने शीत. स्तंभ ही गोष्ट काय आहे? गतीला अवरोध करणारी आहे. कोष्ठात गेलेल्या अन्नाचं जर सम्यक परिणमन होण्यासाठी ज्या क्रिया आहेत, जे व्यापार आहे, जो कोष्ठामध्ये घडणार आहे, तो सगळा गतिशील आहे.
प्राण अन्नाला कोष्ठामध्ये त्याचा कर्षण करतं आणि कोष्ठामध्ये गेल्यानंतर सुद्धा आहाराचं पचन होऊन आमाशयातून पक्वाशयाकडे गती प्राप्त करून घेणं, साराला शरीरामधल्या स्रोतसांमध्ये गती प्राप्त होणं, किट्टाला गुदाकडे, मूत्राला पक्वाशयाकडे, हा सगळा जो विभाग आहे ही सगळी सतत गतिशील गोष्ट आहे. ह्यात कुठेही गोष्ट थांबली, स्तंभ झाला तर तो विकारकारी आहे. आणि शीतगुण सगळ्यात जास्त काय करतो तर गतीला विरोध करतो, शीतस्पर्श. आणि म्हणून शीतस्पर्शाचा आहार जर असेल, अन्न थंड असेल, तर याच्या बरोबर उलट होणार आहे. ते खात असताना अन्न गरम, आणखीन एक महत्वाची गोष्ट, अन्न गरम असताना खात असताना ते जेवढं रुचकर लागतं आणि त्या रुचीमुळे जी तृप्ती येते किंवा समाधान होतं, तेच अन्न थंड झाल्यानंतर ती तृप्ती येत नाही. आणि ती तृप्ती येत नाही, मग रुचीसाठी काय करायला लागतं? रोचन करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, विशेष करून कुठले रस रोचक आहेत? मधुर प्रिय असतो, पण मधुर हा खऱ्या अर्थाने रोचक रस नाही. रोचक रस कुठले आहेत? आम्ल, लवण आणि कटू, हे रोचन करणारे रस. जेवढं तुम्ही थंड आहार घेण्याची सवय लागत जाईल, तेवढं तेवढं आम्ल, लवण, कटू किंवा रोचन करणारे तुम्हाला आवडणारे पदार्थ त्याच्यातले ह्यांची आकांक्षा वाढत जाते गरजेपेक्षा जास्त. आणि जेवढं अन्न गरम गरम खाईल, तेवढं ते अगदी साधं असलं प्रमाणात, फार त्याच्यामध्ये उद्रिक्त आम्ल, लवण, कट्टू, मसाला ही गोष्ट फार उद्रिक्त नसली तरीही त्याचा बेसिक स्वादच तुम्हाला रुचकर वाटतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे अन्न थंड खाणं आणि अन्न गरम गरम खाण्यामधली. भुक्तंच्या अग्नी मुदीर येते, खाल्ल्यानंतर अग्नीचं उदिरण होतं, म्हणजे अग्नी चांगला बलवान, अधिक सक्षम पद्धतीने अन्नाचं जरण करू शकतो. या उलट शीतस्पर्शाचं अन्न हे साक्षात शीत हा अग्नीला, उष्णाला विरोधी, पाकाला प्रत्यवाय करणारा गुण आहे. त्यामुळे अग्नीचं कार्य होण्यामध्ये बाधा उत्पन्न होते जर अन्न थंड खाण्यात आलं तर. क्षिप्रम जराम गच्छती, हा अनुभव तर तुम्ही स्वतः घेतला नसेल तर जरूर घ्या. तुम्ही पहिल्या वाफेचं गरम गरम अन्न, सुधा काळ पण योग्य पाहिजे ऑफकोर्स, पण गरम गरम अन्न सेवन करा, तेवढ्याच मात्रेमध्ये तृप्ती व्यवस्थित, काय एक दोन घास कमी म्हणतो तसं मात्रेच्या प्रमाणात. आणि तुम्ही बघा ते किती चटकन पचतं, काहीही विकार न करता पचतं आणि पुढची भूक जास्त कडकडून लागते. आणि या उलट तुम्ही थंड झालेलं अन्न खाल्लं तर तेवढ्याच मात्रेत, त्याच दोन पोळ्या तुम्ही थंड झाल्यावर एक दोन तास झाल्यावर ती पोळी भाजी खाल्ली तर ते बसतं. आणि गरम अन्न ज्या वेगाने परिणत होतं त्या वेगाने ते परिणत होत नाही. हे कुठलंही ह्याच्यामधला कुठलाही जो नियम आहे ना, हा प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः करून अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला काही वेगळं रुग्णाच्या बाबतीत काय घडत असेल हे समजण्यासाठी काहीच वेगळं करायला लागणार नाही. स्वतःच्या आहारविधीमध्येच ही प्रयोगशाळा आहे सगळी. तर जे गरम अन्न आहे ते क्षिप्रम जराम गच्छती. आणि गरम कसं असावं? पुन्हा पुन्हा उष्णीकृत हे गरम अपेक्षित नाही, तसं त्याज्य आहे. म्हणजे गरम म्हणजे ज्याला आपण पहिल्या वाफेचं म्हणतो, अन्न शिजवलं की लगेच घेणं. नेहमी असं म्हणतात की समाजाची सगळ्यात जास्त स्ट्रेंथ कुठली असेल, फोकस कशावर असायला हवा, तर तो सगळ्यात यंग जनरेशनवर असायला हवा. आणि आहार, देहो ही आहार संभव, देह जर आहारातून उत्पन्न होतोय, ह्याच्या डिटेलिंग मध्ये गेलं की खूप वैषम्य वाटायला लागतं, त्यामुळे आपण आत्ता त्याच्यात जायला नको. पण तुम्ही आत्ता पाहाल यंग जनरेशन सगळी शाळेपासूनच सुरू होतं, थंडगार टिफिन डबे खाण्यापासून सुरुवात असते. आहार घेतल्यानंतर पिटीचे तास असतात. वेगावर रोग तर सोडूनच द्या, सकाळी मलशुद्धी न होता तसेच शाळेत खात, सकाळपासून खात सुटलेले असतात आणि संध्याकाळी आल्यावर मलवेग होतात वगैरे, इथपासून सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या की तुम्हाला समजतील. पण त्यातलं उष्ण आणि शीत हे खूप महत्वाचे. मी म्हणजे मला एक असं उदाहरण माहितीये, मी सांगितलं अरे वेळ असतो, तुम्ही मुलीला गरम गरम का नाही पोळी करून देत? आईने उत्तर दिलं, गरम केलं की ती जास्त खाते. जास्त खाते ही चांगली गोष्ट आहे, कारण अन्न जातं तेवढं, आपोआप तेवढी रुची वाढते, अग्नीचं बल वाढतं, आहार घेतला जातो. तर उष्ण आहार, पहिल्या वाफेचं गरम अन्न, हा आहाराचा प्रशस्त गुण आहे. वातम अनुलोम यती, वाताचं अनुलोमन होतं, म्हणजे सगळे वायू जे महास्रोतसामध्ये, कोष्ठात वायू जो आहे
तो त्याच्या गतीने सम्यक राहतो. या उलट ते जर उष्ण नसेल, शीत असेल, तर याचाच अर्थ तो वायू विगुण करणारी गोष्ट आहे. श्लेष्मानांच्या परिधासयती, शीत अन्न घेतलं तर खिन्नता किंवा कफ हा अधिक निर्माण होणार. तस्मात उष्णमश्नीयात, म्हणून उष्ण आहार घ्यावा. स्निग्धमश्नीयात, आहार स्निग्ध असावा, स्निग्ध आहार घ्यावा. स्निग्धम ही भुज्यमानम स्वदते, स्नेह यथायोग्य असेल आहारामध्ये तर तोही आहार सेवन करत असताना त्यांनी खूप चांगली रुची निर्माण होते. भुक्तंच अनुदीर्णम उदीरयती, अनुदीर्णमला पाठभेद, अनुदीर्ण हा शब्द काढून नुसतं भुक्तमच अग्निम उदीरयती किंवा औदार्यम अग्निम उदीरयती असं वरच्यासारखाच पण अर्थ घेतलेला आहे. तर दोन्ही अर्थ, अग्नी उपस्थित झालेला नसेल किंवा तेवढा प्रदीप्त नसेल तरी तो प्रदीप्त होतो असाही अर्थ घेऊ शकता, किंवा अग्नी चांगला प्रदीप्त होतो असाही अर्थ घेऊ शकता. आहार, असा आहार, स्निग्ध आहार कोष्ठात गेल्यानंतर अग्नीचं बल सुधारतं, अग्नी प्रदीप्त होतो. क्षिप्रम जराम गच्छती, असा स्निग्ध आहारही चटकन पचतो. वातम अनुलोमयती, स्नेह साक्षात आपल्याला कल्पना आहे वायूचं अनुलोमन करतो. मुख्य काय आहे, शरीरम उपचिनोती, जर आहार स्निग्ध असेल तर त्या आहाराचं पचन होऊन जो रस शरीराचं पोषण करणार आहे तो स्निग्ध आहारापासून तयार झालेला स्निग्ध आहार रस हा शरीराला उपचित करतो. आणि या उलट जर वृक्ष अन्न असेल तर त्या वृक्ष अन्नापासून एक त्याचं जरण होणंच त्याचंच विष्टंभ असणार, त्याच्यातून निर्माण झालेला रस हा सुद्धा कमी असणार. शिवाय तो तो रस सत्कार्यवाद आहे, कारण आहे तसं कार्य आहे. आहार वृक्ष असेल तर त्याच्यापासून रसरशीत असा आहार रस किती प्रमाणात निर्माण होईल, एक तर रस कमी निर्माण होईल आणि दुसरी गोष्ट तो वृक्ष असेल तो स्वतः स्निग्ध तितका असणार नाही जितका स्निग्ध तो असायला हवा. मग असा रस जेव्हा शरीरामध्ये पसरेल तेव्हा तो शरीराचं स्नेहन क्लेदन करून धातूंना पोषण देऊन उपचितता वाढवेल, उपचय वाढवेल धातूंचा. का त्या रौक्षामुळे उलट धातूंचं विशोषण अधिक प्रमाणात होईल किंवा खूप चांगलं पोषण धातूंना मिळू शकणार नाही. फिजिक्स मधली साधी गोष्ट आहे. आहारास कोष्ठामध्ये असलेला आहार जर स्निग्ध असेल तर शरीरामध्ये आहारस स्निग्ध आहाररस पसरेल. आणि कोष्ठामध्ये जर वृक्ष आहार असेल तर एक तर त्या आहाराचं पचन करण्यासाठीच, आहार परिणमन करण्यासाठीच जे भाव आहेत त्याच्यातला एक भाव स्नेह आहे, तो जर आहारात यथायोग्य नसेल तर एक तर त्याचं परिणमनच नीट होणार नाही, विष्टंभ होईल, किंवा त्या परिणमनासाठी शरीरातला स्नेह वापरला जातो आणि शरीर वृक्ष वृक्ष होत जात. आणि अशा वृक्ष अन्नातला आहार रस हाही धातूंचं तसं पोषण करूच शकणार नाही. त्यामुळे शरीराचा उपचय होण्याच्या ऐवजी शरीर अपचित होत जातं. त्यामुळे शरीरम उपचिनोती, स्निग्ध आहार हा शरीराचा उपचय करतो. दृढीकरोती इंद्रियाणी, इंद्रियांना दृढ करतो. इंद्रियांना दृढ करतो म्हणजे काय, तर इंद्रिय अधिष्ठान जी आहे ती पण चांगली बलवान, स्नेहामुळे अतिशय स्थिर, सुसंहत, दृढ अशा प्रकारची अधिष्ठानं असल्यामुळे इंद्रियाचं जे बल आहे ते चांगलं टिकतं, पटुता चांगली राहते. बलाभिवृद्धी उपजनयती, देहधातूंमध्ये बल वाढतं. आपल्याला स्नेहाविषयीची प्रशस्ती सगळी माहितीये, विशेष करून गृहिणीच्या अध्यायातही आवर्जून ती वाचावी. स्नेह सारोयम पुरुष तुम्हाला माहितीये. परस्परोपसंस्तब्धा धातू स्नेह परंपरा, सगळे धातू एकमेकांना बल जे देणं आहे, परस्परांना धरून ठेवणं गरजेच्या प्रसंगी, आपत प्रसंगी किंवा कुठल्याही धातूचं बल कमी पडत असताना इतर धातू जे त्याला बल देतात, ही सगळी गोष्ट कशाच्या आधारावर घडू शकते, ती त्याच्या अंतर्भूत असलेला त्या धातूंमधला जो स्नेह आहे तोच एकमेकांना बल देण्याचं काम करतो. त्या धातूंमधला परमसारभूत जे तेज आहे तो ओज ही स्नेहच आहे, स्निग्धच आहे पूर्ण. त्यामुळे ही सगळी जी शरीर धातूंची परंपरा आहे आणि त्यातलं बल आहे हे त्या स्नेहावर अवलंबून आहे. त्यामुळे आहार नेहमी स्निग्ध असावा. त्यामुळे आत्ता जे होतं मुख्य वार्धक्यामध्ये वय अधिक असताना
आणि बरेचदा वाताच्याच विगुणतेमुळे झालेल्या कुठल्याही विकारांमध्ये, म्हणजे मेन कार्डियाक प्रॉब्लेम्सच्या बाबतीत तर हे नेहमी होतं. रुग्णाला उदावर्त असतो, कोष्ठाला रौक्ष आलेलं असतं, आणि त्याला काहीतरी हृदयाच्या संदर्भात लक्षणं दिसतात, आणि कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसलंय म्हणून आहारातला स्नेह बंद करून टाका. तर धातुबल आणखीन आणखीन बिघडणारे आणि वायू विगुण होत जाणार. तर ह्या सगळ्या, त्यामुळे आहाराचा स्नेह ही, एवढे एक एक छोटे छोटे फॅक्टर सुद्धा अतिशय महत्वाचे. आता वेट लॉस साठी, फॅट फ्री करण्यासाठी आहार, लोक खूप प्रमाणामध्ये स्नेह कमी खायला लागलेले. तर त्याच्यामुळे हे स्निग्ध मशनीयात हे खूप महत्वाची असलेली गोष्ट आहे, की ज्याच्यावर शरीराचं पूर्ण उपचय आणि बल अवलंबून आहे. पुढचं आहे मात्रावत अश्नियात. मात्रेत खावं, आहार प्रमाणात घ्यावा. मात्रावत ही भुक्तम वातपित्त कफान अपीडयत आयुरेव विवर्धयती केवलम. मात्रेमध्ये घेतलेला आहार, योग्य मात्रेत असलेला आहार, हा वात पित्त कफांना पीडा न करता, म्हणजे न बिघडवता, आयुरेव विवर्धयती केवलम, केवलम आयुः एव, केवल आयूच त्याच विवर्धन करतो. केवल आयु म्हणजे काय? केवल शब्दाचा अर्थ आहे शुद्ध. केवल शब्दाचा अर्थ आहे सकल. साकल्याने आयुची वृद्धी करतो. साकल्याने आयुची वृद्धी करतो म्हणजे सर्वच धातूंमधलं शरीरातल्या चैतन्याचं अनुवर्तन, प्राणांचं अनुवर्तन करण्यासाठीची जी क्वालिटेटिव्ह स्टेट आहे किंवा क्षमता आहे, शरीर धातूंची तो वाढवतो असा आहार, जेव्हा तो मात्रेत घेतला जातो. असं क्वालिटेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एक खूप चांगल्या मटेरियलचा तुम्ही शर्ट शिवला, पण त्याला शिवण्यासाठी जो धागा वापरलाय तो कुचकामी वापरला, तर तुमच्या कापडाचा रंग उडणार नाही, ते फाटणार नाही, पण कुठेतरी ते कुठेतरी तर उसवला जाईल की नाही जाणार. किंवा शिवलाय पण खूप चांगला, धागाही चांगला वापरलाय, पण बटणं चांगली नाही वापरली, ती तुटली. सो केवलम एक शरीर, शरीर हे एक गोष्ट नाहीये, ते अनेक अवयवांनी तयार झालेले. आपण ज्या फॉर्म मध्ये त्याला पाहतो, दोषधातू मला किंवा शरीर धातूंच्या फॉर्म मध्ये पाहतो. तर मात्रेत प्रमाणात घेतलेला आहार काय करतो? केवलम म्हणजे समग्र आयु वाढवतो, म्हणजे शरीरातल्या सर्वच्या सर्व जेवढे शरीर धातू आहेत विभिन्न, त्या सगळ्यांना तो यथायोग्य पोषण देऊन तो सर्वांच चैतन्याशी संयुक्त होण्याची जी क्षमता आहे, त्याचं चैतन्याचं वहन करण्याची जी शरीर धातूंची क्षमता आहे, ती तो सगळ्याच धातूंची, शरीर धातूंची उत्तम ठेवतो. असाही एक अर्थ आहे. केवलाचा अर्थ आहे विशुद्ध. केवल आयु वाढवतो म्हणजे केवळ तो शरीरेंद्रिय सत्वात्म संयोग जो आहे त्याचं अनुवर्तन उत्तम रीतीने राहतं, आणि त्याला बाधा करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे विकार. तर हा आहार हा स्वस्थ आयुचच कारण ठरतो, हा विकाराचं कारण ठरत नाही. मात्रावत, मात्रेत आहार घेतल्यानंतर दोषपीडा न होता तो केवल विशुद्ध किंवा समग्र साकल्याने आयुचं वर्धन करतो. त्याच्यामध्ये एक, म्हणजे आणखी एक सांगते, उदाहरण सांगते. एखाद्याचं मांसाचं बल चांगलंय, तरुण वयाला साजेस आहे, पण पालित्य आहे जे त्याच्या वयाला साजेसं नाहीये, तर त्याचं केशाचं आयु बदललंय आणि मांसाचं आयु वेगळंय. एखाद्याचं संधींचं आयु वेगळंय. एजिंग आता आपण काउंट करतो बघा, तर त्याचं समग्र केवल आयुमध्ये समग्र संपूर्ण सगळ्या शरीर धातूंचं यथायोग्य पोषण होऊन त्यांचं आयु विवर्धन, म्हणजे त्यांची लॉंगेविटी, स्थिरत्व, हे त्यांचं चांगलं करतो. हे मात्रावत आहाराचं फलित आहे. सुखम गुदम अनुपर्येती, योग्य मात्रेत आहार असेल तर त्याची परिणती होऊन गुदापर्यंत पोहोचणं. गुदापर्यंत पोहोचणं म्हणजे
त्याचं पूर्ण आमाशय पक्वाशयातली सगळी त्याची गती, त्याच्यातल्या साराचं विभाजन होऊन किट्ट आणि किट्टाचं गुदापर्यंतचं गमन, ही सगळी गोष्ट ही सुखाने घडते. ह्याच्यामध्ये अमात्रा किंवा अतिमात्रेनी जे दोष निर्माण होतात त्यातले कुठलेही दोष यात निर्माण होत नाही. नच उष्माण उपहंती. आता बघा, स्निग्ध आणि उष्ण हे गुण असे आहेत, हे पचनाला अनुयोगी आहेत आणि त्यामुळे ते तशा गुणांचा आहार असणं, त्यातली स्निग्धता आणि त्यातलं औष्ण्य हे अग्नीला उदिरित करतात, प्रदीप्त करतात, बल वाढवतात अग्नीचं. मात्रा, आहार साक्षात, क्वांटिटी ही काय अग्नीचं बल वाढवणार नाहीये, पण ती काय करणार आहे, जो आहे अग्नी त्याला स्वतःच कार्य तो सम्यक पद्धतीने करू शकेल असं घडेल जर ते प्रमाण, क्वांटिटी योग्य असेल तर. जर तो अतिमात्र किंवा काही असेल तर तो अग्नीचा, अमात्र असेल तर इंधन न मिळाल्यामुळे, आणि अतिमात्र असेल तर इंधन जास्त झाल्यामुळे तो अग्नीचा नाश करेल. नच उष्ण, आणि मात्रेत असेल प्रमाणात तर तो अग्नीला उपहनन करणार नाही. अव्यथंच परिपाकमे, अजिबात व्यथा न होता, कुठल्याही प्रकारच्या पीडा न होता त्याचं सम्यक परिणती त्या आहाराची होईल. तस्मात मात्रावदशनीया, म्हणून नेहमी मात्रेत खावं. आता इथे आणि अष्टव आहार विधी विशेष आहेत दोन्ही दोन्हीकडे आपण मात्रा पाहिली. त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं, हे प्रकरण खूप मोठे मात्रेचं, जे पुढे तुम्ही त्रिविध कुक्षेमध्ये शिकणार आहात. हे वातपित्त कफान अपीडयत, दोषांची पीडा न करता आयुचं वर्धन करते. मग दोषांची पीडा ती कशी करते याविषयी अमात्रावत आहाराची लक्षणं पुढे आलेली आहेत. मात्रा कशाला म्हणायची, प्रमाणात आहार घ्यायचा म्हणजे काय, त्या मात्रेचं लक्षणही आपण पुढच्या अध्यायात तुम्ही वाचालच. याच्यानंतर जीर्णे अश्नीया, अजीर्णे हि भुंजानस्य अभ्यवृतम आहार जातम पूर्वस्य आहारस्य रसम अपरिणतम उत्तरेण आहार रसेन उपसृजत सर्वान दोषान प्रकोपयती आशु. जीर्णे अश्नीयात, आधीचा आहार पूर्ण जिरल्यानंतरच पुढचा आहार घ्यावा. जर आधीचा आहार पूर्ण जिरलेला नाहीये किंवा त्याचं अजीर्ण झालेलं आहे, पूर्ण जिरलेला नाहीये म्हणजे यथायोग्य जरण सुरू आहे पण तुम्ही त्याला पुरेसा काळच दिला नाही, वाटच पाहिली नाही पूर्ण जीर्ण व्हायच्या आत, आधीच पुढचा आहार घेतला, जे अध्यशनामध्ये येतं. आणि एक, तुम्ही त्याला यथायोग्य काळ दिला नेहमीसारखा, पण आज काही कारणाने तो जीर्ण झालेला नाहीये, आहाराचं अजीर्णच झालं, योग्य काळ जाऊन सुद्धा आहार न जिरता शरीरात आमाशयात तसाच राहिलाय आणि अशा अवस्थेत आहार घेतला, जे झालं अजीर्णाशन. तर अशा प्रकारे आहाराचं जरण होण्यापूर्वीच किंवा अजीर्ण झालेलं असताना जर पुढचा आहार घेतला तर आधीचा जो आहाराचा भाग आहे, पूर्वस्य आहारस्य रसम अपरिणतम, पूर्वीच्या आहाराचा जो रस आहे, जो सम्यक परिणत झालेला नाही, म्हणजे एकतर अपक्व आहार असेल किंवा अर्धवट पक्व रस असेल, ज्याला तुम्ही आम असं संज्ञा पुढच्याच आहारात अध्यायात शिकणार आहात. तर असा जो रस आहे तो उत्तरेण आहार रसेन उपसृजत, तो पुढचा आलेल्या आहाराच्या रसाशी त्याचं उपसृजन, तो मिश्र होतो आणि सर्वान दोषान प्रकोपयती आशु, असं संमिश्रण हे सर्वच दोषांचा प्रकोप करणारा असतं. म्हणून कधीही आहाराचं जरण झालेलं असल्याशिवाय, जरजीर्ण लक्षण दिसल्याशिवाय पुढचा आहार घेऊ नये. जीर्णे तु पुंजानस्य, जीर्ण, पूर्व आहार जीर्ण झाल्यानंतर जो आहार घेतो त्याचं काय घडतं, स्वस्थानेषु दोषेषु अग्नौच उदीर्णे जातायांच बुभुक्षायाम विवृतेषु च स्रोतसां मुखेषु विशुद्धे च उद्गारे हृदये विशुद्धे वातानुलोम्ये विसृष्टेषु च वातमूत्र पुरीश वेगेषु अभ्यवृतम आहार जातम सर्व शरीर धातून अप्रदूषयत आयुरेव अभिवर्धयति केवलम तस्मात जीर्णे अश्नीयात. जीर्ण, सम्यक आधीच्या आहाराचं जरण झाल्यावर जो भोजन करतो त्याच्या बाबतीत काय घडतं शरीरात, स्वस्थानेषु दोषेषु, आहाराचं जरण होत असताना आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या अवस्थापकांमध्ये वेगवेगळ्या दोषांचं उदीरण होतं. प्रथम अवस्थापकात आधी कफाचं उदीरण होतं, मग पित्ताचं होतं, मग वायूचं होतं.
तर ह्या दोषांच्या उदिरित अवस्थेमध्येच पुढचा आहार घेतला तर त्या दोषांना आणखीन पीडा होणार आहे, दोष बिघडणार आहेत, प्रकुपित होणार आहे. या उलट आहाराचं सम्यक जरण झाल्यानंतर हे उदिरित झालेल्या दोषांची शांती होऊन ते पुन्हा स्वस्थानामध्ये परतलेले असतात. अशा वेळी पुढचा आहार घेणं ही प्रशस्त गोष्ट आहे. म्हणून स्वस्थानेषु दोषेषु अग्नौच उदीरणे. आधीचा आहार पचवता पचवता अग्नी ढेपाळलेला आहे, काम करतोय, त्याला आता वेळ नाही पुढचा आहार घ्यायला, म्हणून अजीर्णावस्थेत घेऊ नये. पण जीर्ण झाल्यानंतर आधीचा आहार सम्यक जीर्ण करून अग्नी आता पुढचा आहार घेण्यासाठी पुन्हा प्रज्वलित झालाय, पुन्हा प्रदीप्त आहे, तर ही योग्य वेळ आहे. जातायांच्या बुभुक्षायाम अग्नी उपस्थित झालेला आहे आणि क्षुधा, क्षुधा हा वेग आहे, बुभुक्षा खाण्याची इच्छा हा वेग आहे. वेगाचं प्रवर्तन किंवा ईरण किंवा ती संवेदना निर्माण करणं हे वायूचं काम आहे. तर अग्नी उपस्थित झालेला आहे कोष्ठामध्ये, वायूला सगळ्या कोष्ठातल्या जो आहार आता पचन होऊन पुढे निघून गेलेला आहे, त्यामुळे कोष्ठात आता वायूची गती पुन्हा मोकळी झालेली आहे. तर अशा अवस्थेमध्ये अग्नी प्रदीप्त झाला की बुभुक्षेची संवेदना ही, इरणही तो वायू प्रशस्त पद्धतीने करणार, त्यामुळे अन्नकांक्षा उपस्थित होणार, बुभुक्षा निर्माण होणार, भूक लागणार. विवृतेषु तर स्रोतसाम मुखेषु सगळी स्रोतसांची मुख विवृत आहे, विवृत आहेत आणि मोकळी आहेत. जर आधीचा आहार घेतलेला आहे आणि त्याचं पचन होऊन जो काही सार भाग जाणार आहे त्यांनी सगळं ऑलरेडी त्यांचे जर स्रोतस जी आहेत ती सगळी जर भरलेली आहे तर पुढचा आहार जायला स्रोतसांमध्ये जागा तर पाहिजे. महास्रोतसात सुद्धा आणि महास्रोतसातून असंख्य जी स्रोतोमुख जाणारी आहेत धातूंची, विशेषतः रसवह स्रोतस, तर या सगळ्याच स्रोतमुखांच्या बाबतीत आहे. तर ही सगळी विवृत, आधीचा आहार जीर्ण झाल्यानंतर ही सगळी विवृत, मोकळी, उघडलेली, ओपन आहेत. तर अशा वेळी आहाराचं पूर्ण जी प्रोसेसिंग आहे, पचन आहे आणि पुढे सारकिट्टाची गती आहे ही सहज होऊ शकणार आहे त्या मार्गांनी. विशुद्धेच उद्गारे, उद्गार विशुद्ध येत आहेत. कोष्ठामध्ये वाताचं संचरण आता सुखानी होतंय, त्याच्यामुळे आहार जरण पूर्ण झालं की विशुद्ध उद्गार ऊर्ध्व मार्गाने सुखानी उद्गार येतो आणि जो शुद्ध आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विदग्धता किंवा अन्नाचा रस गंध असं काहीही नाही किंवा अजीर्णासारखी लक्षण नाही, संपूर्ण शुद्ध उद्गार. हृदयेचे विशुद्धे, हृदयाच्या ठिकाणी पूर्ण लाघव आहे, विशुद्धता आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गौरव विबंध असं काही नाही. वातानुलोम्ये, जसं ऊर्ध्व मार्गाने उद्गार सहज आणि शुद्ध येतोय, तो त्याच्यातली विशुद्धी ही उद्गाराच्या बाबतीत लक्षण सांगितले. म्हणजे उद्गार येत असताना कोष्ठात कुठलाही अपक्व गोष्ट राहिलेली नाहीये, हे आपल्याला त्या उद्गाराच्या विशुद्धीच्या लक्षणातून समजतंय. आणि तो उद्गार आणि अधोवात हे सुखाने बाहेर पडणं, निर्विबंध बाहेर पडणं, हे त्या लोमन या लक्षणातून कळणार की तो जो उद्गार आणि अधोवात सरण आहे हे सुखानी होतंय, ह्याला कुठेही विबंध नाही, कोष्ठामध्ये वातसंचयाची जाणीव राहणार नाही. विसृष्टेषु च वातमूत्र पुरीश वेगेषु, वात अधोवात ऊर्ध्ववात मूत्र पुरीश हे सगळे, मी कालही मागच्या तासालाही आपलं हे बोलणं झालं की हे विसृष्टेषु हे सहज शरीरामध्ये शरीरातून सृष्ट म्हणजे प्रवृत्त होऊन गेलेले. योग्य आहार काल जो आहे अन्नकाल, तो जो द्विकाल जर अन्न घेणार असू तर प्रातःकालच्या आहाराचं पूर्ण जरण होऊन मल मूत्र वाताचाही उत्सर्ग होऊन पुढच्या अन्नकालाची वेळ येते. आणि मग रात्री घेतलेल्या अन्नकालाचं, सायंकाळी घेतलेल्या अन्नकालाचं पूर्ण जरण होऊन सकाळी मलमूत्र वायूंचा उत्सर्ग होऊन सम्यक सगळी जरणाची लक्षणं येऊन सकाळचा अन्नकाल उपस्थित होतो. ही खूप आयडियल कंडिशन. आणि एवढा अग्नी आणि सगळी कोष्ठातल्या दोषांची गती, वाताची गती ही प्राकृत ठेवणं आणि तेवढ्याच 2 काळामध्ये आहार घेणं द्विकाल, याच्यासाठीचा निग्रह किंवा सत्व किंवा शरीराला ती सवय करणं, याच्यासाठी सुद्धा पुष्कळ सत्वबल पण चांगलं लागतं. तर त्याच्यामुळे पण ही खूप आयडियल गोष्ट आहे.
तुम्हाला म्हटलं किमान प्रातःकालचे तरी वेगोत्सर्ग हा उत्तम होतोय की नाही हे महत्वाचं आहे. आणि दोन्ही वेळच्या आहाराचं जरण पूर्ण होतंय की नाही, आणि जरण झाल्यानंतरच आहार घेणं, एवढी जरी रुग्णांमध्ये ज्ञापकत्व निर्माण करू शकलो तरी खूप मोठी गोष्ट आहे. दोन्ही वेळेस जर मलानुलोमन होऊन आहार घेतला तर ती आणखीन उत्तम गोष्ट आहे. तर विसृष्टेषु च वातमूत्र पुरुषवेगेषु अभ्यवृतम आहार जातम, अशा वेळी घेतलेला आहार हा सर्व शरीर धातून अप्रदूषित, तो सर्वच शरीर धातूंची अप्रदूषित, कोणालाही न बिघडवता आयुरेव अभिवर्धयती, तो आयूचच वर्धन करतो. केवलम, केवलम आयु विषयी आपण वरतीच पाहिलं. विशुद्ध म्हणजे विकाररहित किंवा समग्र सर्व शरीर धातूंचं आयु, त्यांचं चैतन्याची अनुवर्तन करण्याचा त्यांचा धर्म किंवा क्वालिटी ही तो वाढवतो. तस्मात जीर्णे अश्निया, म्हणून नेहमी पूर्व आहाराचं सम्यक जरण झाल्यानंतरच पुढचा आहार घ्यावा. वीर्याविरुद्ध अश्नियात, वीर्याने अविरुद्ध असणारं भोजन करावं, अशन करावं. अविरुद्ध वीर्यम अश्नन ही विरुद्ध वीर्य आहारजैः विकारैः न उपसृज्यते, तस्मात वीर्याविरुद्धम अश्नियात. अविरुद्ध वीर्य असलेला आहार जर सेवन केला, अश्नन सेवन करून केल्याने, विरुद्ध वीर्य आहारजैः विकारैः, विरुद्ध वीर्याचा आहार घेतल्याने त्यातून निर्माण होणारे जे विकार आहेत ते विकार होत नाहीत. तस्मात वीर्याविरुद्धम अश्नियात, म्हणून वीर्याने अविरुद्ध असणारी गोष्ट सेवन करावी. विरुद्ध वीर्य आहारजैः इति कुष्ठ आंध्य विसर्पाद्यैः आद्रेय भद्रकाप्ययोक्तैः. विरुद्ध आहाराचं जे मोठं प्रकरण अत्रेय भद्रकाप्यमध्ये आहे, त्याच्यामध्ये वैरोधिक आहाराने कुष्ठ आंध्य वैसर्पापासून शांढ्य इथपर्यंत बरेच त्याच्यामध्ये विकार आलेले आहेत. तर असे कुठलेच विकार हे होत नाहीत. त्याच्यातलं विरुद्ध वीर्यत्व म्हणजे काय हे आपल्याला कळायला हवं. विरुद्ध वीर्यत्व याचा अर्थ फक्त उष्ण आणि शीत अशा पदार्थ एकत्र खाऊ नये. म्हणजे जे स्पर्शाने उष्ण आणि शीत आहेत ते एकत्र खाऊ नयेत हे बरोबरच आहे. परंतु आपण काय ओदन घेतला जो काय शीतवीर्याचा आहे, स्पर्शाने उष्ण असेल पण वीर्याने शीत आहे, आणि त्याच्याबरोबर कटुरसाची एखादी गोष्ट घेतली, आम्ल गोष्ट घेतली जी वीर्याने उष्ण आहे, तर ओदन आणि ती गोष्ट घेणं सुद्धा विरुद्ध आहे का? असं तर शक्य नाही. आपण म्हणतो की सर्व रसात्मक आहार घ्यावा, तर मधुर आम्ल लवण यांचीच वीर्य एकमेकांना विरुद्ध आहे. तर वीर्याविरुद्ध म्हणजे नेमकं काय? वीर्य म्हणजे गुण असा विचार केला तरी सुद्धा स्निग्ध वृक्ष हे एकत्र करतच नाही का. स्निग्ध म्हणजे फक्त स्निग्धच खाणं, सर्वच पदार्थ केवळ स्निग्ध असावेत असं शक्यच नाहीये. त्याने उलटा उपद्रव होईल. तर आहार सर्व गुणांचं बॅलन्स असणारा असावा, सर्व रसात्मक असावा असं पण म्हणतो, आणि मग वीर्याविरुद्ध म्हणतो. हे काय आहे? तर त्याच्यामध्ये हे समजायला पाहिजे की इथे वीर्य याचा अर्थ अतिशय उत्कृष्ट, खूप बलवान झालेलं कर्म किंवा कर्म करण्याची शक्ती म्हणजे वीर्य. तर एखादा अतिशय बलवान असा स्वभाव असतो, आणि असा खूप उत्कट बलवान असणारा स्वभाव हा जेव्हा काही द्रव्यांचा परस्पर अत्यंत विरुद्ध, विरुद्ध म्हणजे कुणाला? देह धातूंना. शरीर आहाराचं काम काय आहे? शरीर धातूंचं पोषण करणं, शरीराचा उपचय, शरीर धातूंचं पोषण करून आयूचं वर्धन करणं, शरीर धातूंचं प्रदूषण न होऊ देणं. आयूचं शरीर धातूंचं पोषण असं करायचं की ते चैतन्याची अनुवृत्ती करू शकतील, ते स्वास्थ्याची अनुवृत्ती करू शकतील. हे आहाराचं, प्रशस्त आहाराचं कर्म. मग वीर्य विरुद्ध असणाऱ्या गोष्टी काय करणार आहे? त्याच्यामध्ये धातूंचं बल घालवणार आहे, धातूंचं शरीर धातूंची दुष्टी करणार आहे, म्हणजे दोष प्रकोप करतील आणि धातूंना विगुण करतील दुष्यांना. हे आणि काय करणार पुढे जाऊन? आयूचं शुद्ध विशुद्ध आयु प्राप्तीच्या ऐवजी विकार निर्माण करतील शरीरामध्ये. हे ज्याच्यामध्ये खूप उत्कट शक्ती, ज्याच्यामध्ये खूप तीव्र शक्ती. तीव्र शक्ती म्हणजे काय?
तीव्र शक्ती म्हणजे अशी गोष्ट नियमाने खूप लवकर आणि खूप बलवान विकाराला कारण ठरू शकेल, असं हे वीर्य विरुद्ध असतं. म्हणून हे सगळं वैरोधिक प्रकरण जे आहे ना, ते आता मत्स्य आणि क्षीर हे एकत्र सेवन करू नये. त्यांच्या गुणांचं विवेचन येईल की महाभिषंदी आहेत आणि एक उष्ण आहे आणि एक शीत आहे वगैरे, सगळं बरोबर आहे. हे गुणांचे, पण शेवटी ते कुठेतरी जाऊन ते त्यातला प्रभाव लक्षात घ्यायला लागतो की मत्स्य आणि क्षीर हे इतके उत्कट विरुद्ध आहेत की ते अत्यंत तीव्रतेने शरीर धातूंची दृष्टी करतात. ते स्वास्थ्याचं अनुवर्तन होऊ देत नाहीत, ते विकाराला कारण ठरतात, मृत्यूलाही कारण ठरू शकतात, इतके ते देहधातू प्रत्यनिक आहेत. तर असं वीर्य विरुद्ध म्हणजे असं तीव्रतेने उत्कटतेने जे एकमेकांसह देहधातूंना विरोध करतील, ते सगळं वीर्य विरुद्ध. तर अविरुद्ध वीर्यम अश्नन्हि विरुद्ध वीर्य आहारजैहि विकारैहि न उपसृज्यते तस्मात वीर्याविरुद्धम अश्नीयात. म्हणून कधीही असं वैरोधिक अशा प्रकारचा आहार सेवन करू नये. इष्टे देशे इष्ट सर्वोपकरणम च अश्नीयात. इष्ट देशामध्ये, इष्ट म्हणजे जो इप्सित आहे, जो सुखावह वाटेल. इच्छा कशाची होते? जे सुखावह वाटेल त्याची इच्छा होते. म्हणजे जो सुखावह आहे असा देश, असा प्रदेश, असं स्थान. आणि इष्ट सर्व उपकरणं, हवा असलेली, इच्छित छान वाटतील अशी सगळी उपकरणं असलेल्या स्थानी भोजन करावं. इष्टे हि देशे भुंजानो न अनिष्ट देशजैहि मनोविघात करैहि भावैहि मनोविघातम प्राप्नोति. किती डिटेलिंग पर्यंत गेले आहाराच्या शुभत्वाविषयीच, किती बाबींचं अवधान ठेवत ठेवत उपयोक्त्याच्या बाबतीत अल्टिमेटली केवळ त्याच्या शरीराच्या दृष्टीने त्याचा अग्नी कसा आहे, त्याचं देशसात्म्य कसं आहे, त्याच्या शरीरातलं दोषलत्व कसं आहे प्रकृतीच्या दृष्टीने किंवा नंतरच्याही आहार विहारातून जनित, इवन पॉझिटिव्ह अर्थाने त्याला बलाची कांक्षा आहे. किती किती बलाची कांक्षा आहे. एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला किती बलवान आहार लागेल. स्पोर्ट्स पर्सनला सुद्धा एखादा 100 मीटरचा रनर आहे, ज्याला तितकं लघुत्व आणि चपल गतित्व हवंय आणि तरी धातू भला 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 हवंय, त्याला कसा आहार लागेल. आणि एखाद्याला अत्यंत स्थिर, जसे की वेटलिफ्टर्स असतील, तर त्यांना कुठल्या प्रकारचा आहार हितकर होत जाईल. ह्याच्या किती विधांनी आपण ह्याच्यामध्ये योजनेत बदल करू शकतो. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या शरीराचा तुम्ही जेवढा विचार कराल, त्याच्या पुढे जाऊन त्या उपयोक्त्याच्या बाबतीत त्याचं मन, ह्याचाही आहार विधीच्या बाबतीत सेवन करत असताना त्याच्या मनाची अवस्था कशी राहायला हवी, जेणेकरून त्या आहाराच्या शुभत्वाचा सर्वच्या सर्व परिणाम, बाधा कुठलीही उत्पन्न न होता तो प्राप्त करू शकेल. ज्याला आपण चेरी ऑन टॉप म्हणतो ना, किंवा लास्ट ट्विस्ट म्हणतो, तशा प्रकारची ती गोष्ट आहे उपयोक्त्याच्या बाबतीत, की त्याची मनाची स्थिती. आणि म्हणून इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणे असं असल्यानंतर जर अनिष्ट देश किंवा अनिष्ट उपकरणं असतील, तर व्यक्तीची जशी चिडचिड 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 होईल, मनोविघात होईल. तर तो मनोविघात या गोष्टींनी सुद्धा त्याचा व्हायला नकोय. आणि असा जर मनोविघात झाला तर आहाराचं सर्वंकष फल, शुभ फल प्राप्ती होत नाही, त्याचा नाश होतो. म्हणून इष्ट देश आणि इष्ट सर्वोपकरण ठेवून मन सुद्धा प्रसन्न राहील, मनाचा विघात होणार नाही, हे आहार सेवन करताना लक्षात घ्यायचे. तथा एव इष्टैहि सर्व उपकरणैहि तस्मात इष्टे देशे तथा इष्ट सर्वोपकरणंच अश्नीयात. नातिद्रुतम अश्नीयात. फार वेगाने खायचं नाही. अतिद्रुतम हि भुंजानस्य उत्स्नेहनम अवसादनम भोजनस्य अप्रतिष्ठानंच भोज्य दोष साद्गुण्योपलब्धिश्च न नियता तस्मात नातिद्रुतम अश्नीयात. अतिद्रुत आहार घेतल्याने काय होतं? भुंजानस्य उत्स्नेहनम अवसादनम भोजनस्य अप्रतिष्ठानंच. घेतलेला आहार, खूप वेगाने आहार घेतला तर घेतलेला आहार हा उत्स्नेहन,
त्याचा सगळा अन्नक्लेद वेगाने वरती येतो किंवा अन्नाचं अवसादन होतं, अन्न खूप वेगाने खाली जातं किंवा भोजनस्य अप्रतिष्ठानम, भोजन यथायोग्य काळ, जितका काळ आशयामध्ये धारण व्हायला हवं तसं त्याचं धारण होत नाही. अतिद्रुत सेवन केलं तर ते खूप लवकर त्याचा परिणाम न होताच आशयातून च्यवमान होऊ शकतं किंवा अप्रतिष्ठान म्हणजे जिथे पोचायला हवं आमाशयामध्ये तिथे पोचतच नाही, छातीतच बसू शकतं. असे अप्रतिष्ठान याचा अर्थ आमाशयामध्ये अन्न पोचायला हवं, तिथे राहत तिथे पोचत नाही किंवा तिथे पोचून तिथे न राहता पुढे जाऊ शकतं. या दोन्हीतही अप्रतिष्ठा आहे. तर त्यामुळे भुंजानस्य उत्स्नेहनम अवसादनम भोजनस्य अप्रतिष्ठानम च, हे वेगाने आहार घेतल्यावर होतं. काही त्याला एक साधं अप्रतिष्ठानला छातीत अडकतो घास घाईघाईने खाताना, हे असे साध्या साध्या गोष्टी सुद्धा सगळ्या या ह्याच्यामध्येच येतात. त्याच्या पुढचं महत्वाचं जास्त काय आहे, भोज्य दोष साद्गुण्योपलब्धिश्च न नियता, घेतलेल्या आहारामधला दोष किंवा त्याचं साद्गुण्य, त्याचं उत्तम असणं, त्याची उपलब्धीच होत नाही. ह्याचं उपलब्धी इति ज्ञानम, त्याचं ज्ञान होत नाही. न नियता, निश्चित ज्ञान होत नाही. म्हणजे आपण घेतलेला आहार हा दोषयुक्त होता का चांगला होता हे सुद्धा त्याला व्यवस्थित समजत नाही, जर तो खूप भरभर भरभर खात असेल तर. आता दोषयुक्त होता का चांगला होता साद्गुण्य, ही गोष्टीला खाली त्यांनी साद्गुण्य म्हणजे त्याची चव, त्याचा चांगला आस्वाद सुद्धा तो पुरेसा न घेता तो गटगट गटगट खाऊन टाकला बरोबर, असा एक अर्थ केलेला आहे. आणि दोषाणाम म्हणजे आहारामध्ये जर काही केश मक्षिका इत्यादी असतील तर त्या गोष्टी. पण एवढीच गोष्ट नाहीये, सम्यक स्वादाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये रुची पुरेशी आहे की नाही, या गोष्टी तो व्यवस्थित चरवण केला गेला आहे की नाही, त्याच्यात काही दोष राहिलाय का, हाही जर तो भरभर खात असेल तर त्याला कळणार नाही. हितत्व अहितत्वाविषयीची जाण हे जर तो फक्त आधाशासारखा खात सुटला तर त्याला कळत नाही. त्यामुळे सगळ्यासाठी मानसिक दृष्ट्या स्टेबिलिटी ठेवून सावकाश प्रमाण योग्य पद्धतीने आहार वेगाने घेतला पाहिजे. तस्मान नाती द्रुतम अश्नियात, म्हणून खूप घाईघाईनी आहार घेऊ नये. नाती विलंबितम अश्नियात, खूप सावकाश अति सावकाश सुद्धा आहार घेऊ नये. अतिविलंबितम ही भुंजानो न तृप्तीमध्ये गच्छती, तर तो खूप सावकाश 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 खात राहिला तर त्याला तृप्तीच येत नाही, बहुभुंगते, आणि त्यामुळे तो पुष्कळ मात्रेपेक्षा जास्त खातो, कारण त्याला तृप्ती समाधान न मिळाल्याने तो खातच राहतो. शिती भवती आहार जातम, खूप सावकाश घेतल्याने जो गरम गरम घेतलेलं अन्न आहे ते सुद्धा थंड होऊन जातं सगळं, आणि असं थंड झालेलं अन्न हे उष्णम अश्नियाच्या विरुद्ध जे जे शीत अन्न खाल्ल्याचे उपद्रव आहेत, जे वैगुण्य आहे ते देणार. विषमंच पच्यते, खूपच विलंबाने आहार गेल्यामुळे सुरुवातीला कोष्ठात गेलेल्या आहाराचं पचन सुरू झालेलं आहे, खूप मागून आलेल्या आहाराचं पचन हे त्याच्या मागे मागे, त्याच्यामुळे एका वेळी सगळ्या घेतलेल्या आहाराचं परिणमन होणं एका स्टेजमध्ये असं न होता विषमंच पच्यते, कुणाचं पुढे कुणाचं मागे, कधी वेळेत पचन होईल कधी नाही होणार, असं सगळं वैषम्य पचनाच्या बाबतीत दिसतं. तस्मान नाती विलंबितम अश्नयात, म्हणून खूप सावकाश सावकाश सुद्धा खाऊ नये. अजल्पन अहसन तन्मना भुंजीत, अजल्प, जल्प म्हणजे बोलणे, अजिबात न बोलता न हसता, तन्मना संपूर्ण मन आहाराशी एकरूप झालेलं आहे अशा वृत्तीने आहार घ्यावा. तुम्ही बघा, शोधनाच्या बाबतीत सुद्धा एकाग्र मनसा पीतम सम्यक योगाय कल्पते. त्याच्या अलीकडे तो चांगला स्निग्धस्विन्न असावा, जीर्ण सगळं आहार झाल्यानंतर मात्रेत घ्यावा वगैरे, हे सगळे त्यालाही लागू आहेत, पण शेवटचे एकाग्र मनसा पीतम सम्यक योगाय कल्पते. मन का बरं, हा अनुभव शोधनांच्या वेळी मी का म्हणजे खूप तुम्हीही घ्याल पाहत असताना असंख्य वेळा येतो, बी इट वमन विरेचन निरूह कुठल्याही प्रकारे तुम्ही करा, ते औषध त्याचं वीर्य शरीरामध्ये कसं कार्य करणार आहे आणि त्या कार्य करण्याच्या प्रोसेसमध्ये रुग्णाला कुठल्या कुठल्या प्रकारची अनुभूती येणार आहे, त्याच्या शरीरामध्ये कसं परिवर्तन घडणार आहे, याविषयी जर आपण रुग्णाला अवेअरनेस आणून दिलेला असेल आणि रुग्णाचं पूर्ण लक्ष हे त्या प्रोसेसकडे असेल
तर ती प्रोसेस इतकी सुखानी होते. ऑफकोर्स तुम्हाला शोधन नीट होण्यासाठी शरीर चांगलं स्निग्ध असणं, दोष उत्कृष्ट झालेलं असणं, त्यांचं विलयन झालेलं असणं, शरीर मृदू झालेलं असणं, ह्याच्यासाठीच स्नेहस्वेद इत्यादी नीट असणं, वायू अनुलोम असणं, हे सगळं गरजेचं आहे. हे फॅक्टर्स कमी महत्वाचे नाहीयेत. पण त्याच्या पुढे जाऊन इतका फरक त्या विचारांचा, जर तो मनाने एकाग्र असेल त्या प्रोसेसची, तर खूप फरक पडतो. साधे हे आणि तुम्हाला कुठे जास्त लक्षात येतं, एकदम वेगाने घडणाऱ्या प्रोसेसमध्ये वेगळं कळतं. जसं की वमन, एक साधारण पाऊण एक तासामध्ये शरीरामधला मॅक्सिमम 1.25 तास सगळ्या शरीरातला ढवळून निघतं शरीर. आणि वमनाची प्रोसेस अशी असते की ती व्यक्ती वमन करत असताना दुसरीकडे हरवत नाही. फक्त प्रॉब्लेम काय असतो, किंवा वेग विधारण करण्याची प्रवृत्ती किंवा अशा विचित्र भावनांमध्ये मन अडकलेलं असू शकतं. विरेचन ही याच्या उलट स्लो चालणारी प्रोसेस आहे. नैसर्गिक मार्ग आहे, रोजची सवयीचं वेगांचा असतो, त्यामुळे त्या अवस्थेमध्ये उपद्रव कमी असतो आणि त्यामुळे रुग्णाचं मन भरकटलेलं असणे ही खूप सहज शक्य गोष्ट आहे. त्यावेळेस तुम्ही इतक्या वेळा अनुभव घ्याल की जर त्या व्यक्तीचं मन विचलित आणि खूप वेगळ्या विचारांमध्ये ड्रॅग झालेलं आहे, तर त्याच्या विरेचनाचे वेग खूप स्लो होऊन जातात. या उलट त्याचं जेवढं लक्ष त्या विरेचनाच्या गतीकडे असेल, तेवढं त्याचा वेग हा अधिक चांगला प्रवृत्त होतो. तर हे तुम्ही निरुळाच्या बाबतीत पण तुमच्या लक्षात, शोधनांच्या वेळी हे तुम्हाला विशेष लक्षात येईल की हे कशामुळे घडतं. तर मन आणि वायू प्राणाचा हा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे शोधन शरीरामध्ये घडत असताना जे काही वायूची गती आहे, त्या वायूच्या गतीला मनही जर अनुगुण असेल, तर ती वायूची गती खूप सम्यक, अजिबात डिस्ट्रॅक्ट न होता. म्हणजे साधी गोष्ट आहे की स्नेहपान करत असताना व्यायाम करू नये. का सांगितलंय? स्नेहस्वेद तुम्ही शोधनाचा पूर्वांग म्हणून करताना तुम्हाला व्यायाम इत्यादी गोष्टी करायच्या नाहीयेत, वेगावरोध करायचे नाहीत. का? की ज्या वायूचं अनुलोमन होणं अपेक्षित आहे आणि दोषांना त्यांनी सहज कोष्ठात घेऊन येणं गरजेचं आहे, तुम्ही व्यायाम आदी गोष्टी करून त्या वायूला क्षुब्ध करून परत शाखेकडे दोषांना गती द्यायला प्रवृत्त नाही करायचे, तुम्हाला विरोधी उत्पन्न होईल. तीच गोष्ट मनाच्या बाबतीत आहे. मन मन हे जर त्यांनी जी वायूची गती असते, मनामुळे वायूची गती विचलित होते, वायूमुळे मन विचलित होऊ शकतो. दोन्ही एकमेकांवर सतत परिणाम करणारे असतात. त्यामुळे मनामुळे जर ती गती बदलली, तर वायू जे कर्म करणार आहे तिथे मुख्य, त्याच्या गती कार्यामध्ये विक्षेप निर्माण होतात. आणि या उलट मन त्याला अनुगुण असेल, त्याच प्रोसेसमध्ये पूर्ण एकरूप झालेला असेल, तर वायू इतकं सुखाने आणि उत्तम रीतीने ती प्रोसेस पार पाडतो, हे तुम्हाला बारकाईने पाहत गेलात की नक्की समजेल. तीच गोष्ट आहाराविषयी. ज्या आहाराने तुमच्या शरीराचा कणाकणाचं पोषण होणार आहे, संपूर्ण शरीराचं इंद्रियांचं पोषण होणार आहे, त्या आहाराविषयी जर तन मन पूर्ण एकरूप होऊन जर आहार घेतला, तर तुम्ही किती रिसेप्टिव्ह असाल शरीराच्या बाबतीत. म्हणजे तुमच्याकडे घरामध्ये गेस्ट येणार आहेत खूप मोठे, आणि ते आल्यानंतर घरातली सगळी माणसं ही काय करत असतात? दरवाजा उघडतात, स्वागतासाठी तयार असतात, आलेल्या माणसांना रिसीव्ह करतात. उलट असे कोणीतरी मोठे लोक येणार आहेत, काही नाही, दरवाजा उघडलेला आहे, बाकीचे लोक आपले आपले काम करतात, त्यांच्याशी कोणी बोलत नाहीये, त्यांनी आत यायचं, बसायचं, आपलं आपण पाणी घ्यायचं. असं घडतं का? बरोबर आहे ना? तुम्ही कॉन्शियसली त्या गोष्टीला रिसीव्ह करता, स्वागत करता त्याचं. तसं आहार शरीरामध्ये येणार आहे आणि या शरीराचा कण अन कण त्या आहारामधून पोचला जातो नित्य. तर मन हे पूर्ण त्या आहाराशी जर तन्मन असेल, तर शरीर ते किती उत्तम तऱ्हेने रिसीव्ह करेल आणि तो आहारही शरीराला किती अधिक पोषण करणारा ठरेल, त्याचा विचार करा. हितत्वाच्या जेवढ्या म्हणून सगळ्या बाबी लक्षात घे, हे जे मनाचे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ना आत्ताच्या, इष्ट देश इष्ट सर्वोपकरण किंवा आत्ता तन्मना भुंजित, हे त्याच्या खूप, काय म्हणायचं त्याला, त्याचा फारच उत्कर्ष केला योजनेचा, की किती गोष्टींचं अवधान ठेवलंय की त्या आहारातून आपल्याला जास्तीत जास्त बेस्ट बेनिफिट कसा मिळेल, किती सीमा आहे की मनानेही त्या आहाराशी पूर्ण एकरूप असावं, तन्मना भुंजित.
जल्पतो हसतो अन्यमनसो वा भुञ्जानस्य त एव हि दोषाः भवन्ति य एव अतिद्रुतम् अश्नतः. जे बोलत बोलत, हसत हसत किंवा अन्य मनसा दुसरीचकडे मन विचलित ठेवून, तर तेच दोष होतात जे अतिद्रुत आहार घेतले असतानाही होतात. आता ते उच्चस्नेहन अवस्था, अवसादन आणि भोजनस्य अप्रतिष्ठान, हे हे खूप मेकॅनिकल झाले. हा, हे दोष हे आहेतच. दोषां ते खात असताना त्यातला दोष आणि साद्गुण्याचं तुम्ही अनुभूती घेत नाही, ज्ञान तुम्हाला होत नाही, हे आहेतच. पण एक लक्षात घ्या, हे एवढेच नाहीये. तन्मना भुंजीत मी प्राप्त होणारं फल ह्याच्यापेक्षा खूप सेटल लेवलचं, खूप सूक्ष्म स्तरावरचं असतं. रादर या प्रत्येकच गोष्टीचं खूप सूक्ष्म स्तरापर्यंत त्याचा विचार शक्य आहे त्या फलाचा, हे लक्षात घ्या. आत्मानम अभिसमीक्ष भुंजीत सम्यक. आत्मानम अभिसमीक्ष, स्वतःला योग्य तऱ्हेने समीक्षा करून, जाणून घेऊन, स्वतःवर लक्ष ठेवून आहार घ्यावा. कसं? इदम मम उपशेते, हे माझ्यासाठी उपशय देणारं म्हणजे सुखानुबंध निर्माण करणार आहे. इदम न उपशेते, हे मला त्रास देणार आहे. इति एवं विदितम, हे जाणून घेतलेलं. एवं विदितम ही आत्मनः आत्मसात्म्यम भवति. हे जाणून जेव्हा आपण स्वतःला उपशय करणार, स्वतःला सुखानुबंध प्राप्त करून देणारच अन्न सजगपणे घेऊ, तेव्हा ते आत्मसात्म्य, स्वतःसाठीच सात्म्य, उपशयार्थ सुखानुबंध निर्माण करणार असं होतं. तस्मात आत्मानम अभिसमीक्ष भुंजीत सम्यक, म्हणून नेहमी स्वतःला सम्यक जाणून घेऊन आहार घ्यावा. भवती चात्र रसान् द्रव्याणि दोषांश्च विकारांश्च प्रभावतः वेदयो देशकालौ च शरीरञ्च सनोभिषक. जो रसांना, द्रव्यांना, दोषांना आणि विकारांना प्रभावतः, प्रभावानुसार म्हणजे यांच्या प्रभावाच्या बाजूने जो जाणून घेईल, म्हणजे बाकी सगळे तपशील तर जाणाच, पण मुख्य त्याचा प्रभाव. प्रभाव याचा अर्थ सांगितलं प्रभवनम, प्रभू प्रभवाः येन भवन्ति, ज्यांचे त्यांचं कार्य सर्वात अधिक ताकदीने निश्चितपणे प्रत्ययाला येणार आहे, तो त्याचा प्रभाव आहे. तर असा हा रसांचा, द्रव्यांचा, दोषांचा आणि विकारांचा प्रभाव काय आहे, हे जो जाणून घेतो आणि देशकालाचं योग्य यथोचित ज्ञान ज्याला आहे. का? कारण हे सगळे प्रभाव देशकालाच्या मर्यादानुसार बदलू शकतात. हितत्व अहितत्व बदलू शकतं. तर त्यामुळे देशकाल हेही जो सम्यक जाणतो आणि शरीरंच, आणि ह्या सगळ्याची उपयोजना करून ज्याचं यापन करायचंय, ज्याचं अनुवर्तन करायचं स्वास्थ्याचं, ते अधिष्ठान जे आहे, ते अधिष्ठान पण तुम्हाला सम्यक माहिती पाहिजे. कुणावर काम करायचंय आपल्याला, त्या शरीराचा स्वभाव काय, ते शरीर कसं बनलंय, प्रत्येकाचं कसं वेगवेगळं बनलंय. शरीरंच, तो जो शरीर जाणतो, स भिषक, तोच खरा भिषक, तो खरा वैद्य. तत्र श्लोको विमानार्थो, या अध्यायात आपण काय पाहिलं? विमान या शब्दाचा अर्थ पाहिला, की हे विमानस्थानाचं मुख्य प्रतिपाद्य विषय काय, हे पाहिलं. रसद्रव्य दोष रोगाः प्रभावतः, रसद्रव्य दोष आणि रोग यांचे प्रभाव जाणले. द्रव्याणी नातिसेव्यानी, कुठली ती द्रव्य अतिसेवन करू नये यांची उदाहरण पाहिली. आपण तर 3 नित्य अभ्यास करण्याजोगी सुद्धा खूप उत्तम द्रव्य पाहिली, त्याच्याविषयी इथे वर्णन नाही, कारण त्याचा उल्लेख कुठे आलेला आहे? द्रव्य प्रभावामध्ये आलेला आहे. आपण द्रव्य प्रभाव पाहिला, रसद्रव्य दोष रोग यांचे प्रभाव पाहिले, तर त्यात द्रव्य प्रभाव पाहिला म्हणजे 3 प्रशस्त अभ्यास करण्याजोगी द्रव्य पाहिली. आणि न अतिसेवन करण्याजोगी नाती उपयुंजित म्हणून जी 3 पाहिली, त्याची स्वतंत्र गणना केलेली आहे. त्रिविधम सात्म्यमेवच. 5 मिनिटच झालं माझं, थांबू शकतेस. त्रिविधम सात्म्यमेवच, 3 प्रकारचं सात्म्य पाहिलं, प्रवर, मध्यम आणि आवर. आहार आयतनानी अष्टौ, 8 आहाराची आयतन पाहिली. आयतन मार्ग किंवा हेतू, कारण. भोज्य साद्गुण्यमेवच,
उष्णमाशनियात, स्निग्धमाशनियात वगैरे ज्या गोष्टींनी आहाराचं साद्गुण्य, त्याचं शुभत्व, प्रशस्तत्व हे उत्कृष्ट होत जाणारे, अशा सगळ्या विधानामधले उत्तम गोष्टी आपण पाहिल्या. विमाने रससंख्याते, हे सगळं आपण विमानस्थानातल्या रसविमाने या अध्यायामध्ये पाहिलं. सर्वमेतत् प्रकाशितम, हे सगळं इथे सांगून झालं. तुम्हाला या अध्यायाच्या निमित्ताने परत स्मरण देते की क्रिस्टॉस लिंकिंग ग्रंथामधलं जे आहे सगळं ते समजून घेऊन कुठलाही प्रकरण हे अधिक उत्तम जाणून घ्यावं. तर रसविमानाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अन्नपान चतुष्क हा खूप मोठा चतुष्काचा भाग आहे की ज्याच्या उहापोहातून रसविमान अध्यायामध्ये खूप सारभूत, खूप उत्तम तत्व सगळी इथे एकत्र आलेली आहेत, ज्यांचा विस्तार तिथे आहे. त्रिविध कुक्षीय हे याच अध्यायाचं एक एक्सटेन्शन आहे, जे आहाराच्या शुभाशुभत्वामधला जो खूप महत्वाचा विवेक आहे मात्रेचा तो, आणि हा आहार जो शरीरामध्ये आपण घेतो पंचभौतिक आहार, तो कुठल्या एका लिमिट पर्यंत तो अजून शरीराचा भाग नाही, आणि किती परिणत झाल्यानंतर आता तो शरीर धातू आहे, अशी कुठेतरी एक मर्यादा आहे. तर तो सम्यक परिणत झाल्यानंतर तो सारं किट्ट विभाग होऊन त्याचा शरीरामध्ये जे काही प्रवास व्हायचा तो होईल. पण ती एक जी मधली अवस्था आहे की तो पूर्ण परिणत, अपरिणतही राहिलेला नाहीये आणि सम्यक परिणतही झालेला नाहीये, ते मध्येच एक रूप त्याचं आले, तो म्हणजे अर्धवट परिणत झालेला, की जो आम आहे. आणि ही एंटिटी ही खूप वेगळी आहे. ही आम ही एंटिटी विमानस्थानामध्ये जे आलेले विषय आहेत हे अनेक, म्हणजे निदानस्थानामध्ये एकेका व्याधीसाठी आलेली संप्राप्ती आहे, बरोबर आहे, किंवा चिकित्सा स्थानामध्ये सुद्धा उदाहरणादाखल 30 अध्यायांमध्ये जे जे व्याधी एलॅबोरेटली वर्णन केलेले निदान पंचक वगैरे, ह्या कुठल्याही व्याधींच्या चिकित्सेमध्ये किंवा स्वस्थ व्यक्तीमधल्या ऊर्जस्कर चिकित्सेमध्ये किंवा स्वास्थ्य रक्षणामध्ये सुद्धा जे कॉमनली सांभाळण्याची विशेष तत्व आहेत ती सगळी विमानस्थानामध्ये आलेली आहेत. आणि त्यामुळे पुढच्या अध्यायातला मात्रेतला विस्तारातला आम हा विषय हाही असाच सगळ्या अधिकरणांना व्यापून राहणार आहे. तर त्या अर्थाने याचं एक्सटेन्शन म्हणून तिथेही अध्ययन करावं. रसांचं सम्यक उपयोजन आणि असम्यक उपयोजनातून दोष प्रकोप, ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक व्याधी अधिकरणामध्ये त्या व्याधीचे जे हेतू आहेत त्या हेतूंमध्ये रसांचं असम्यक उपयोजन आणि त्याच्या त्या त्या व्याधीमधल्या पथ्य योजनेमध्ये रसांचं त्या व्याधींसाठी केलेलं हित स्वरूपामधलं उपयोजन, हे तुम्हाला या योजना तिथे मिळत जातील आणि त्या योजनांमधून त्या व्याधींचा स्वभाव अधिक चांगला पण समजत जायला मदत होते. मेहामधले आहार योजना कशा आहेत, वातरक्तातल्या आहार योजना कशा आहेत, कुष्ठामधल्या आहार योजना कशा आहेत, इत्यादी इत्यादी इत्यादी. तुम्ही ही अष्टव आहार विधी विशेषायतन आहेत अनेक प्रकारे अनेक द्रव्यांचा ह्याच्या क्रायटेरियावरून काय, ह्याच्यानुसार हितत्व अहितत्वामधलं व्हेरिएशन्स वेगवेगळ्या अवस्थांमधलं ते तुम्ही स्वतः एक काय म्हणतात त्याला, जसं एक आपण अभ्यासाची पद्धत संकलन करतो किंवा अनालिसिस करतो या पद्धतीने याचा विचार करू शकता. म्हणजे एक साधं उदाहरण भात आहे, त्याचे स्वाभाविक गुण काय, मग त्याचं हितत्व अहितत्व काय, ते संस्कारानुसार कसं कसं बदलत जातं, ते संयोगानुसार कसं कसं बदलत जाईल, म्हणजे त्यांचे गुण कसे बदलतील आणि त्यांचं हितत्व अहितत्व कसं बदलेल, त्याच्यासह घेत असलेल्या इतर सर्व द्रव्य जी आहेत ह्याची साकल्यानी मात्रा आणि त्या सगळ्या आहारामधल्या भाताचा अन्नाचा पोर्शन ह्याच्यानुसार होणारे बदल असतील, कुठल्या देशामधले कुठल्या देशात कुठल्या प्रकारचं ओदन, काल, वेगवेगळ्या व्याधित अवस्थांमध्ये त्याचं हिताहितत्व कसं बदलत जाईल, उपयोग त्याचे जीर्णाजीर्ण त्याच्यामध्ये खूप बदल घडणार नाही, उपयोगता व्यक्तिपरत्वे ते कसं बदलत जाईल, हे असं तुम्हाला प्रत्येक द्रव्याचा किंवा आहाराच्या कल्पनांचा विस्तार करणं शक्य आहे.
ठीक आहे. आपण इथे थांबायचं का? हो, चालेल. याचा खरं याची काही उदाहरणं वेगवेगळ्या अष्टव आहार विधी विशेष आयतनांचा उपयोग करून केलेल्या उपयोजना आहाराच्या, असं एक म्हणजे ह्या अध्यायाचं ऍप्लिकेशन किंवा क्लिनिकली आपण याचा वापर कसा करू शकतो, असा खरं एक विषय आहे बोलण्यासारखा. अम, मी जर ह्या विषयावर काही काढलं संकलन आणि बोलायचं असेल तर शौनककडे निरोप देईन. आपण एखाद दिवशी त्याच्यावर परत भेटून बोलूया. ठीक आहे. चालेल. हो, आपला विमान इथे संपलाय असं ठरवू. पुढच्या अध्यायाचं सूत्र वाचून आपण थांबूयात. द्वितीयोऽध्यायः अथातस् त्रिविध कुक्षीयं विमानं व्याख्यास्यामः इति स्माह भगवान् आत्रेयः। त्रिविधं कुक्षौ स्थापयेत् अवकाशांशम् आहारस्य आहारम् उपयुञ्जानः तद्यथा एकम् अवकाशांशं मूर्तानाम् आहारविकाराणाम् एकं द्रवाणाम् एकं पुनर्वातपित्तश्लेष्मणाम् एतावतीं हि आहारमात्राम् उपयुञ्जानो नाम न अमात्राहारजं किंचित अशुभं प्राप्नोति. किती आलं. सगळ्यांना धन्यवाद. पुढचा अध्याय आपण पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करूया. त्याच्या बद्दलची माहिती आणि मेसेज पुढच्या आठवड्यामध्ये सर्क्युलेट करूच. मॅडमनी वेळात वेळ काढून आपल्याला हा अध्याय शिकवला, मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आपण आज इथेच थांबूया.